सुद्धा मगाशी सर्व आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत की शासनानं ठरवून दिलेलं जे मानधन आहे त्या मानधनामध्ये वैद्यकीय अधिकारी सरकारी सेवेमध्ये काम करायला फारसे राजी होत नाहीत, तर त्यांना वेगळा काही इन्सेंटिव्ह देता येतोय का महापालिकेच्या उत्पन्नातनं, नगरपालिकेच्या उत्पन्नातनं किंवा जिल्हा परिषदेच्या उत्पन्नातनं, यामधनं सुद्धा एक फॉर्म्युला तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत। बाबतीत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी वारंवार बैठका घेतलेल्या आहेत। तुमच्या MSRDCला सुद्धा तशा सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेल्या आहेत। आणि महत्त्वाचं शहरामधले जे रस्ते त्याचं दुरुस्ती ही महापालिकेनं करावी अशा सुद्धा सूचना दिलेल्या आहेत। फक्त मागाशी 1-2 लोकप्रतिनिधींनी सांगितलं की जे काही दुरुस्तीचे कामं केली त्याचा दर्जा मेंटेन केला जात नाही, तर मी महापालिका आयुक्तांना मागाशीच बैठकीमध्ये सूचना दिलेल्या आहेत। जर दर्जा कोणाचा या कामातला खालावलेला दिसला तर ताबडतोब दर्जेदार काम त्याच एजन्सीकडनं त्याच पैशात परत करून घ्या, अशा पद्धतीच्या सूचना महापालिका आयुक्तांना दिलेल्या आहेत। नाही, आपण सांगितलं ना आता त्याच म्हणजे समजा अमुक रकमेचं काम आहे ते निकृष्ट दिसलं, वेगळे पैसे आम्ही त्याला देणार नाही, त्याला ज्या दर्जाचं ज्या रकमेचं काम दिलेलं त्याच रकमेचं त्याच्याकडनं दर्जेदार काम करून घ्या, असेच आदेश आज महापालिका आयुक्तांना मी दिलेले आहेत। एकूण आपल्याला 938 कोटी रुपयाचा नियतव्यय 2023-25 साठी मंजूर झालेला आहे। 30% रक्कम त्यातली मिळालेली आहे। 100% रक्कम सरकार त्याच्यासाठी पूर्ण वर्षामध्ये देणार आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये एकाही रुपयाचा कट हा जिल्हा नियोजन समितीच्या निधीला लावला जाणार नाही। ओके, असं नाहीये, पूर्ण महाराष्ट्रामध्ये कालच आम्ही लोकांनी कॅबिनेटमध्ये त्या सगळ्याचा व्ह्यू घेतला होता। त्यावेळेला ऑनलाईन पद्धतीने जे रोज त्याची संख्या जी वाढत जात होती आणि परवाच्या दिवशी जेव्हा 5 लाख फॉर्म एका वेळेला महाराष्ट्रामध्ये भरले जात आहेत अशी परिस्थिती आहे। सर्वसामान्य पद्धतीने आपण जेव्हा पाहतो तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 2.5 लाख या लाभार्थी होण्याची शक्यता आहे। आणि फक्त पोर्टलच्याच माध्यमातून नाही तर ऑफलाईन सुद्धा देण्यासाठी आपण ऑलरेडी या संदर्भात सांगितलं, त्यामुळे ऑफलाईन पद्धतीने सुद्धा ते फॉर्म स्वीकारले जातात। या ठिकाणी